पोटाचा घेर तर खूप जास्त वाढलेला आहे किंवा तुमची मांड्यांची साईज खूपच जास्त वाढलेली आहे, साईड फॅट तर खूप जास्त आहे, इतकं विचित्र वाटतं ना, ड्रेस घाला किंवा साडी घाला त्याच्यामधनं ते असे गोळे दिसतात ना इकडनं तर खूप विचित्र वाटतं, चालायला पण त्रास होतो, सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, हाताचे दंड पण खूप जास्त मोठे आहेत किंवा ब्रेस्ट साईज पण मग आता होतं काय, प्रत्येक टायमाला सगळ्यांनाच ज्यांच्याकडनं होतं त्यांच्याकडनं ठीक आहे, पण ज्यांचा पोटाचा घेर खूप मोठा आहे, मांड्यांची साईज पण आहे, तर काय होतं, जास्त टाइम उभं राहून आपण एक्सरसाइज नाही करू शकत, थकायला होतं त्यांना जास्त टाइम उभं नाही राहू शकत किंवा झोपल्या पण एक्सरसाइज त्यांना जमत नाही. आता करायचं काय इथे असतं, जास्त टाइम बसू पण शकत नाही. मी इतक्या छान आणि सोप्या एक्सरसाइज दाखवणार आहे, बसून तर करायचेच आहेत आपल्या, पण त्याच्याने तुम्हाला कंटाळा येणारच नाही, कारण की आपल्याला पाय ना अशा पद्धतीने लांब करून द्यायचे. ठीक आहे, ह्या पोझिशनला पाय लांब असले ना की पाठ आणि कंबर सरळ ठेवायची आणि एक्सरसाइज करायच्या, काहीच वाटणार नाही आपल्याला ह्या एक्सरसाइज करताना. जर तुम्हाला उभं राहून कंटाळा येतो, तुम्हाला थकवा जाणवतो, तर तुम्ही अशा पद्धतीने एक्सरसाइज करायच्या बसून आरामामध्ये, आणि तुमची मांड्यांची साईज, तुमची पोटाची साईज, तुमच्या दंड हाताचे मोठे असतील ते देखील किंवा साईड फॅट सगळं काही कमी होणार आहे. जस्ट ह्या पोझिशनला बसायचं आहे आपल्याला आणि एक्सरसाइज करायला सुरुवात करायची आहे. तर आता सर्वप्रथम पहिली एक्सरसाइज करून दाखवते, खूप सोप्या एक्सरसाइज आहेत, तुम्हाला व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप एक्सरसाइज करायच्या आहेत. आता ह्या एक्सरसाइज करायच्या किंवा जर मी एखाद्या व्हिडिओमध्ये नाही सांगितलं की त्या व्हिडिओवरती कमेंट ही येते की मॅम एक्सरसाइज कधी करायच्या, तर तुम्ही ह्या एक्सरसाइज खाली पोटाने जर केल्या तुम्हाला जास्त फायदा भेटतो. सकाळी उठल्याबरोबर तुमच्याकडे अजिबातच वेळ नाहीये, तर तुम्ही जेवण झाल्यावरती 2 तासांनी, जेवणाच्या अगोदर 2 तासांनी असा टायमिंग तुमचा फिक्स करू शकता. वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही 2 टाइम दिवसातनं केव्हाही करू शकता ह्या एक्सरसाइज. तर आता सर्वप्रथम आपल्या साईडचा फॅट जर कमी करायचा असेल तर काय करायचं, जस्ट या पोझिशनला हात मानेला बस इथे आपल्याला हात लावायचे आहेत, मान आपल्याला प्रेस करायची नाही. ठीक आहे, जस्ट साइड टू साइड या पोझिशनला 1 2 3 4 इतका छान इकडनं प्रेस होते आपली बॉडी, इथे खूप जास्त इफेक्ट होतोय आपल्याला आणि आपले इथले साईडचे फॅट असतात ना तो आपल्याला कमी होण्यासाठी आपल्याला मदत भेटते. तर चला कंटिन्यू करूया. 10 मिनिटं 10 काउंट करते मी. 3 4 5 6 7 8 9 and 10 रिलीज. आता साईडचा फॅट कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज आहे, तर छान रिझल्ट भेटतो आपल्याला. आता ही एक्सरसाइज तुम्ही किती वेळेस करायची, त्याची क्वांटिटी चांगल्या पद्धतीने वाढवायची. एक राऊंड तुम्ही 60चा करायचा, 60चे असे 2 राऊंड करायचे, खूप जास्त फायदा भेटतो, बसून करू शकतो आरामामध्ये. आता आपल्याला करायची नेक्स्ट एक्सरसाइज. त्याच्यासाठी हात या पोझिशनला पूर्ण हाताचे दंड, हा पूर्ण साईडचा फॅट आणि पोटावरचा फॅट कमी होण्यासाठी ही एक्सरसाइज. जस्ट आपल्याला ह्या पोझिशनला मोठा श्वास घ्यायचा, इथे गेल्यावरती तोंडाने श्वास सोडायचा. 1 आता इथे श्वास सोडायचा आणि घ्यायचा का, तर जेव्हा आपण ह्या पोझिशनला जातोय ना तर पूर्ण दंडापासून ते आपल्या साईडचा फॅट हा कमी होणार आहे. जेव्हा आपण ब्रीदिंग इथे करतोय आणि ब्रीद आउट आपण इथे करतोय तेव्हा आपल्या पोटावरती छान दाब येतो आणि आपलं पोट देखील याच्याने कमी होतं. तर चला कंटिन्यू करूया. 10 काउंट करते. 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे तुम्ही ब्रीदिंग आणि ब्रीद आउट नक्कीच लक्षात ठेवायचंय. मी एका साईडला 10 वेळेस केलंय, जस्ट दुसऱ्या साईडला सेम पोझिशन करायची आपल्याला. जेवढा होईल तेवढा तोंडाने श्वास बाहेर फेकायचा. 4 5 6 7 8 9 10. आता ही एक्सरसाइज आपण दोन्ही साईडला 10 वेळेस केलेली मी. तुम्ही ह्या एक्सरसाइजला एका साईडला 30चा एक राऊंड करायचा एका पायाला आणि दुसऱ्या पायाला करायचा 30चा. जास्त फायदा होणार आहे आपल्याला. पोटावरचा दाब आपला निर्माण होतो याच्याने आणि छान पोटाचा घेर पण आपला कमी होतो. आता ह्याच
एक्सरसाइजचं सेकंड व्हेरिएशन आपण करायचं आहे, ते देखील बसल्या बसल्या. हात वरती, मोठा श्वास घेतलेला आहे, पूर्ण श्वास खाली सोडायचा, हात जमिनीला टच करायचे. या पोझिशनला मी इथे दाखवते, पण मी पुढे केलेले आहेत कारण की आपल्याला पूर्ण हातावरती पण स्ट्रेस आणायचा आहे, पोटावरती पण आणायचा आहे, साईडच्या फॅट वरती पण आणायचा आहे. आणि इथे पूर्ण श्वास सोडायचा, घाई करायची नाही या एक्सरसाइजला. 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलीज. या पोझिशन मध्ये रिलीज व्हायचंय, खूप आरामामध्ये, घाई करायची नाहीये. जस्ट ब्रीदिंग अँड ब्रीद आउट. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचंय, पोटावरती छान दाब येतो, हात पण आपले दबाडलेले ते पण आपले कमी होतील. आता थोडंसं ऍडव्हान्स व्हायचंय, तर थोडंसं हात आपल्याला, पाय आपल्याला असा फोल्ड करायचा आहे. तुमच्याकडनं नाही होते तर तुम्ही जेवढा होईल तेवढा ऍटलीस्ट करायचा प्रयत्न करायचा आहे. मला तरी वाटतं एवढा आपला एक पाय होऊ शकतो. आणि हा पाय जेवढा पण तुम्हाला स्ट्रेट मध्ये करता येईल तेवढा तुम्ही करायचा आहे. जस्ट ह्या पोझिशनला आपल्याला हात हा इथे लावायचा आहे आणि हा हात आपल्याला या पोझिशनला जस्ट 1 2 3 4 अँड 5. रिलीज. मी 5 काउंट याच्यासाठी दाखवते, व्हिडिओ खूप मोठा होईल, तुम्हाला कंटाळा येतो मग. आणि आता इथे आपल्याला दुसऱ्या पायाला सेम करायचं आहे. जस्ट या पोझिशनला आले, हा हात कानाला लावला, जस्ट 1 2 3 4 5 6 अँड रिलीज. ठीक आहे. तर दोन्ही साईडला मी जर 5-5 दाखवलेले काउंट करून, तर तुम्हाला ऍटलीस्ट एका साईडला 20चा एक राऊंड, एका साईडला 20चा राऊंड, असे 40चा हा एक राऊंड बनवायचा आणि 40चे असे 2 राऊंड करायची. खूप जास्त फायदा होणार आहे आपल्या पोटावरती पण. तुम्ही म्हणालच की हा मॅम खूप छान एक्सरसाइज आहेत आणि खूप सोप्या आहेत आणि खरंच फायदा आम्हाला पण चांगला होतोय जर तुम्ही कंटिन्युअसली केलेल्या आहेत तर. आता तुमचा खूप जास्त पोटाचा घेर, सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत, तर तुम्ही थोडंसं खाण्याचं प्रमाण हे कमी करावंच लागेल, नाही तेव्हाच तुम्हाला या एक्सरसाइजचा फायदा भेटेल. आता खाण्याचं प्रमाण कसं, तुम्ही साखरेचे पदार्थ अजिबात खायचे नाही, खाल्ले तरी खूप कमी. सकाळी चहा घेतला तर त्याच्यानंतर तुम्ही साखरेचा पदार्थ काहीच खायचा नाहीये, चॉकलेट सुद्धा खायचं नाही, एवढं टाळायचं तुम्ही साखरेच्या पदार्थाला. त्याच्यानंतर तुम्ही मैद्याचे पदार्थ एकदम टाळायचे, बाहेरचं जंक फूड एकदम टाळायचं आणि सात्विक आहार आपल्या घरामधला घ्यायचा, पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची. एवढं जर केलं आणि ह्या जर एक्सरसाइज केल्या तर खूप जास्त तुम्हाला फायदा भेटेल. त्या तुमच्याकडनं ह्या गोष्टी सुद्धा होत नाही किंवा हे एक्सरसाइज सुद्धा होत नाही, 4 दिवस करता तुम्ही त्याच्यानंतर करत नाहीये, तुमच्या एक पाहिजे तुम्हाला कोणीतरी फोर्स करायला की नाही तुम्हाला एक करावंच लागेल, तर तुम्ही माझ्या ऑनलाईन योगा क्लास जॉईन करू शकता. याच्याने काय होणार आहे, तुमचा उत्साह वाढणार आहे क्लास जॉईन केल्याने आणि तुमचं वजन देखील फास्ट कमी होणार आहे, कारण की मी तुम्हाला 1.5 तासामध्ये वर्कआउट आणि एका महिन्याचा डाएट प्लॅन देते. तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती एनी टाइम मला कॉल करू शकता आणि कॉल करायचा आहे तुम्हाला आवश्यकता आहे. तर आता आपल्याला करायची नेक्स्ट एक्सरसाइज, थोडीशी पाय आपल्याला ह्या पोझिशनला आणायची. ठीक आहे. इतके जर तुम्हाला वाकवता येत असतील तर तुम्ही नक्कीच वाकवायचे आहेत, जर नाही होते तर तुम्ही ही पोझिशन करू शकता. ज्यांना नाही वाकवता येत ना गुडघे त्यांचे सांगते की तुम्ही ही पोझिशन करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ज्यांच्याकडनं गुडघे अजिबात वाकत नाही त्यांना ही एक्सरसाइज करायची आणि ज्यांच्याकडनं वाकतायत गुडघे एवढे होत आहेत, तुम्ही काय करायचं, जस्ट हात पाठीमागे लॉक करायचे, पाय इतके अंतर ठेवायचे, इतकं जस्ट इतकंच अंतर ठेवायचं पायाला. ओके. आता इथे 1 2 3 4 5 6
7 8 9 10. रिलॅक्स. दोन्ही साईडला मी फक्त 10 काउंट केलेले. तुम्हाला एक राऊंड 40चा करायचा, 40चे 2 राऊंड करायचे. इतका छान फायदा भेटतो. मांड्यांचा घेर पण आपला कमी होतो आणि साईडचा फॅट पण कमी होतो. ह्याच एक्सरसाइज तुम्हाला कंटिन्युअसली करायच्या आहेत आणि एका एक्सरसाइजचं वापस 2-2 राऊंड करायचे. खूप जास्त फायदा भेटेल आणि ज्या सांगितलेल्या पद्धतीने डाएट पण फॉलो करायचा. तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा. कामाचा आहे, लाईक करा विसरू नका. आणि खूप सोपे एक्सरसाइज आहेत. पहिला तर एक्सरसाइज करून बघा, नंतर तुम्ही कमेंट करा, लाईक करा. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत